देशामध्ये जेव्हा कार्यकर्ते किंवा समाज सुधारक थोर विचारवंत हे एक लढा उभारतात, एक आंदोलन छेडतात, त्या आंदोलनामधून एक नवीन क्रांती घडते आणि एक नवीन राजकीय समीकरण हे जुळून येतं आणि ते समीकरण सुद्धा पूर्ण देशाला आवडू लागतं. याचं उदाहरण म्हणजे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचं जे आंदोलन लोकपालसाठीचं. आणि तसंच मुळात संतोष सेन म्हणजे भूतो न भविष्यती असं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभारलेलं आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण. आता एक विषय तुम्हाला पहिले क्लिअर करतो. ओबीसी किंवा मराठा आपण कोणाच्या सपोर्ट न बोलत नाही. आणि ओबीसी मराठा आरक्षण कुठून द्यावं हा पूर्णपणे सर्वस्वी शासनाचा अधिकार आहे. ते अधिकार शासनाला आहेत, केंद्राला आणि राज्याला. ठीक आहे. आता विषय कुठला आपला आहे, अशाच आंदोलनामधून एक क्रांती घडते आणि एक नवीन चेहरे हे देशासमोर राजकारणामध्ये उतरू लागतात, झळकू लागतात आणि नवीन उमेद, नवीन योजना, नवीन संकल्प घेऊन ते कार्य करत असतात. त्याचं उदाहरण सर्वांना आलंय. आणि असंच महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन एकनिष्ठ आणि निस्वार्थी विश्वासामध्ये घेऊन असल्यामुळं पाठीमागं अजून सुद्धा गर्दी आहे. एकीकडे जास्तीत जास्त विरोध होतोय. आपलेच बंधू त्यांचे सहकारी विरोध करतात, पुढारी विरोध करतात, नेते विरोध करतात, आमदार विरोध करतात, पण समाज त्यांच्या पाठीमागं आजही खंबीरपणे उभा आहे. आणि ज्यावेळेस लोकसभेच्या अगोदर जी अवस्था होती, लोकसभेच्या अगोदर जो फटका बसला होता महायुतीला त्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या कारणामुळे, तो फटका विधानसभेला कुणाला बसणार हा पण मुद्दा सर्वसामान्यांना वाटतोय. आता विषय कुठला आहे, त्यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांमध्ये पेच झाला निर्माण. आणि त्यावेळेस जरांगे पाटलांची भूमिका एक होती की मराठ्यांना आरक्षण युतीनं दिलं नाही म्हणून यांचे सर्व पाडा. आता विषय कुठला येतो, आता यावेळेस 288 पाडायचे आहेत, ते फक्त युतीचे नाहीत, महाविकास आघाडीचे पण. अशी संकल्पना आणि अशी भूमिका ही पाटलांची आहे. त्याच्या माध्यमातून आता सध्या आंदोलन हे चालू आहे. लोकसभेच्या वेळेस जरांगे पाटील फक्त फडणवीसावरती हल्लाबोल करायचे, ते फक्त भाजपावरतीच बोलायचे. याचे कारण आहेत मुळात 2 ते 3. पहिलं कारण आहे अंतरावली मधला लाठी हल्ला. दुसरं कारण आहे ते म्हणजे फडणवीसांच्या निकटवर्तीयांनी जरांगे पाटलाविषयी समाजाविषयी मांडलेली भूमिका. आणि तिसरं कारण आहे ते कारण म्हणजे सत्तेवरती हे भाजप आहे. त्यामुळं आपलं आंदोलन हे सत्ताधाऱ्यासोबत आहे, भाजप सोबत, शासनासोबत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीकडे थोडासा ओढ कमी होता बोलायचा. पण यावेळेस त्याचा आज झालं, ओढ कमी असल्यामुळं, त्याच्यावर टीका कमी झाल्यामुळं, त्यांना जाब न विचारल्यामुळं तिथं तोटा झाला असा की त्या ठिकाणी महायुतीला चपराक बसली आणि त्यांना खूप मोठी हार ही महाराष्ट्रामधून त्यांना स्वीकारावी लागली, पत्करावी लागली. हे सगळं ज्ञात आहे. आता पुढची गोष्ट आहे, आता विधानसभेला, लोकसभेनंतर विधानसभेमध्ये आता अवस्था तीच होऊन बसलेली आहे, पण प्लॅन तोच आहे, थोडासा चेंज प्लॅन आहे. प्लॅन एक करून बघितला, याचा फायदा काही मिळाला नाही. मग पण युतीचे लोक पडले, पण याचा फायदा आरक्षणाला झाला का? अजिबात झाला नाही. ते ओळखून जरांगे पाटलांनी एक निश्चित केलंय की आता हल्ला बोल फक्त युतीवरती नाही, आता हल्ला बोल हा आघाडीवर सुद्धा होणार. आणि याचा परिणाम सध्या महाराष्ट्रामध्ये मातोश्री निवासस्थानावरती मराठा लोक गेले होते, राज ठाकरे आले, त्यांचा ताफा अडवला गेला, त्यानंतर शरद पवारांना अडवलं गेलं. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक हा जाब विचारतोय आघाडीलाही आणि युतीलाही. म्हणजे या ठिकाणी बघा, अभिमन्यू एक नाही, अभिमन्यू 2 आहेत, पण चक्रव्यूह सुद्धा एकच आहे. अभिमन्यू 2 का असणार, पण चक्रव्यूह फक्त एकच आहे. याचं एक कारण असं आहे की त्यामुळं महाविकास आघाडीला यावेळी दणका जास्त बसणार. कारण काय, आता जे विचारवंत आहेत, विश्लेषक आहेत, त्यांनी 1994 GR आहे तो उकळून काढलेला आहे. त्यामध्ये दाखवले की या आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा शत्रू हा शरद पवार असून शरद पवारांमुळे आतापर्यंत मराठा समाज हा जुलत राहिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याला एकमेव कारणीभूत व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे माननीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब.
त्यांच्यामुळेच आतापर्यंत आरक्षण भेटू शकलं नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा आरक्षण मराठ्यांना भेटू शकत नाही। याचं कारण 1994चा GR तो शासन निर्णय, त्यामुळं मराठ्यांचा पूर्ण रोष हा युती बरोबरच आता आघाडीकडे सुद्धा वळलेला आहे। सर्वांना माहित आहे त्यांच्या आमदारांनी त्यावेळेस मान्य केलं होतं की आपला विजय हा मराठ्यामुळे झालेला आहे, पण ऐनवेळी पक्ष ते मानायला तयार नाहीत। पक्ष म्हणतात की आमच्याकडे एक अशी लाट होती, ती लाट म्हणजे की आमचे पक्ष त्यांनी फोडून गेले। याची जी लाट असते, सद्भावना म्हणा किंवा सन्मान म्हणा किंवा क्यू दया म्हणा, एक लोकांमध्ये दयेचा भावना होती, त्यामुळे आम्हाला त्यांनी भरघोस मत दिले, पण ते सुद्धा मान्य करायला तयार नाहीत की मराठ्यामुळं आपलं यावेळी चांगलं साधून निघालं। आता पण राग मराठ्यांना आहे। 1994चा GR आणि आतापर्यंत महाविकास आघाडीची आरक्षणासोबतची आणि विरोधामधली भूमिका, या 2-3 कारणामुळे सध्या मराठा समाजांनी सत्ताधाऱ्यांना पण आणि विरोधकांना पण धारेवर धरून आपला एक नवीन उपक्रम ठेवलेला आहे। आता यावेळेस 288 पाडायचे आहेत, 288 आणायचे आहेत। आता यावरती 21 तारखेला बैठक होईल आणि त्यातून निर्णय येईल पुढे की नेमकं करायचं काय। 288 आणायचे त्या 288 पाडायचे, पण राजकारणात सध्या असं बोललं जातं महाराष्ट्रामध्ये की 288 जरांगे पाटील पाडणार हे आणि 288 ते आणणार हे, ते कसं पॉसिबल आहे बघा। आता या ठिकाणी असं बोललं जातं की जे लोक हिट लिस्टवर आहेत किंवा हॉट लिस्टवरती आहेत युतीचे आघाडीचे, युतीचे त्यामध्ये दरेकर असतील, लाड असतील, महाजन असतील, भुजबळ असतील, दादा असतील, फडणवीस साहेब असतील, ते जे काही निर्णय नेते आहेत त्यांनी विरोध केला, राणे असतील, त्यांना पाडणार। आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ज्यांनी कोणी विरोध केलेला आहे त्यांना पण पाडायचा प्रयत्न हा नक्कीच होणार। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मराठा फक्त हे कार्य करू शकेल का? ज्याप्रमाणे मराठा महाराष्ट्रामध्ये नाराज आहे तसाच इतर समाज सुद्धा नाराज आहे। आपल्या जातीसाठी आपल्या जातीचा नेता कुठलंच कार्य करत नाही, चांगलं कार्य करत नाही, हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आता ओळखून आलेल्या त्यांना समजलंय की आपला वाली हा कुणीच नाही, आता आपल्यालाच आपला वाली व्हायचा आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील दलित समाज, धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिम समाज आता पूर्णपणे एकवटत आहे आणि एकवटून सर्व जरांगे पाटलांच्या छत्राखाली साथीनं त्या ठिकाणी इलेक्शन द्यायचा प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नाला यश कितीपत येतंय हे बघण्यासारखंच आहे। ही अशी जी चर्चा आहे ती चर्चा पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे। ते राजकीय वर्तुळामध्ये जाणकार असतील, पत्रकार असतील, विश्लेषक असतील, या सर्वांचं म्हणणं हेच आहे की ह्या विधानसभेला काहीतरी मोठं होईल। ते मोठं असं असणार आहे, जो कोणी त्यांच्या सोबत असेल, गरिबासोबत जो उभा राहील तोच या ठिकाणी निवडून येईल। बाकी तर बघा पक्ष भरपूर झाले, पक्ष भरपूर फुटले, नवीन नवीन लहान लहान पक्ष भरपूर आहेत। अशामधून राजकारणाची जुळवाजुळवी करणं, मिळवून करणं त्या गोष्टी खूप अवघड आहेत। पण यामधूनच एक नवीन जर आंदोलन उभा राहिलं, एक नवीन आंदोलन रूपी जर गरजवंत लोकांचा एक पक्ष किंवा एक संघ तयार झाला आणि त्या संघानं जर हा विधानसभा लढवली तर चित्र काही खूप वेगळं असणार आहे असं पण लोक म्हणतात। आता बघूया लोकसभेसारखंच विधानसभेला होईल की काहीतरी एक नवीन पॅटर्न महाराष्ट्र सुरुवात करेल, त्या राजकारणामध्ये एक नवीन पायंडा पाडेल। आपल्याला हे बघण्यासारखं एक अतिशय उत्सुकतेचा भाग आहे की भविष्यामध्ये नेमकं विधानसभेला समीकरण असणार आहे काय आणि ह्या समीकरणामुळे ओबीसी, मराठा सर्व समाज गरीब एकत्र होऊन आपल्या मागण्या पूर्ण आपल्याला कराव्या म्हणून लढण्याला उतरणार का? या गोष्टी नक्कीच घडणार काय? तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आता युतीचा कार्यक्रम झाला, आता यावेळेस मराठे आघाडीचा पण कार्यक्रम करतील, तुमचं मत काय नक्कीच नोंदवा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।